शारदीय नवरात्र उत्सव नवदुर्गेच्या 9 रूपातील देवींचे या 9 दिवशी पूजन केले जाते। तर हा घटस्थापनेचा पहिला दिवस हा 22 सप्टेंबर 2025 रोजी वार सोमवारी आलेला आहे आणि घट बसवण्याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 11:49 ते 12:38 या वेळेमध्ये या शुभ मुहूर्तावरती आपल्याला घट बसवायचे आहेत। परंतु जर पूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही घट बसवला तरी सुद्धा चालू शकतं। तुमच्या वेळेनुसार जर काही कारणास्तव नाही जमलं तरी सुद्धा चालू शकतं। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आता लवकरच शारदीय नवरात्र उत्सव 2025 चा येतोय। तर त्याच्या अगोदर म्हटलं एक छान असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, म्हणजे जे आपण घट बसवतो तर सगळ्यांकडे सगळीकडे ही प्रथा आहे की घट बसवायची, पण मग प्रत्येक ठिकाणी त्यांच्या परंपरेनुसार घट बसवले जातात। पण जे घट बसवले जातात तर कोणाला माहिती नसतं किंवा घट बसवल्यानंतर त्याच्यात माती कोणती वापरायची किंवा कशी वापरायची, त्याच्यामध्ये धान्य कोणतं घ्यायचं, कशा प्रकारचं घ्यायचं किंवा ते कसं घ्यायचं ज्याच्यामुळे आपला घट एकदम छान दाटसर एकदम हिरवागार आणि टवटवीत असा उगवेल। तर त्यासाठी काय करायचं आणि ते त्याला बुरशी लागू नये किंवा ते कुजू नये त्यासाठी पाणी किती वापरायचं, किती पाणी टाकायचं नाही आणि टाकलं तर कितपत टाकायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। चला तर मग जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आता इथे बघा ही दुर्डी आहे। तर प्रत्येक ठिकाणच्या पद्धती परंपरा वेगळ्या वेगळ्या असतात। कोणाकडे दुर्डी घेतली जाते, कोणाकडे केळीचं पान घेतलं जातं, कोणाकडे पत्रावळी घेतली जाते किंवा ताटात केलं जातं। तर आमच्या इकडे दुर्डीची पद्धत नाहीये, पण जर तुमच्याकडं अशी दुर्डी घेतली जात असेल तर तुम्ही अशी दुर्डी पण घेऊ शकता। मी हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवली तुम्हाला। पण आमच्याकडे असं ताट घेतात आणि मग ताटामध्ये अशी पत्रावळी ठेवून याच्यावरती मग माती ठेवून याच्यावरती घट बसवला जातो। तर आता ही पत्रावळी घेताना पण आहे ना, जी प्लास्टिक वाली असते ना तर ती नाही घ्यायची, ज्याच्यामध्ये पाणी झिरपेल नाही, तर मग प्लास्टिक मधून आपले जे धान्याचे मोड असतात ते व्यवस्थित येत नाहीत, कारण ते पाणी धरून ठेवतात आणि पाणी धरून ठेवलं नाही पाहिजे, ते पाणी सोडलं गेलं पाहिजे। म्हणून अशी पानांची पत्रावळी असते शक्यतो तीच वापरायची। आणि मग अशी पत्रावळी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता इथे ही माती घेतली आहे। तर शक्यतो तुम्ही जर गावाकडचे असाल तर मग आपल्या शेतामध्ये छान अशी काळी माती मिळते, तर काळ्या मातीमध्ये धान्य खूप छान असं उगवतं आणि छान असं येतं। पण जर शहरामध्ये काळी माती किंवा मातीच मिळत नाही शहरी ठिकाणी, तर विकत पण माती मिळते, तर तुम्ही ती विकतची आणा। आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर खूप जास्त ओली असते, तर आणून अगोदरच ती थोडीफार अशी सुकवून घ्या, कारण जास्त ओली पण नसावी आणि अशी भुसभुशीत अशी माती असायला पाहिजे। तर ती चाळून वगैरे तुम्ही अजिबात घेऊ नका, त्याच्यामध्ये म्हणजे असे खडे पण असायला पाहिजेत किंवा वाळू असायला पाहिजे। आणि जर एकदम खूपच अशी चिकट असेल जी पाणी धरून ठेवते, तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडे जी बारीक बारीक अशी वाळू असते तर ती वाळू आणून त्याच्यामध्ये मिक्स करा आणि मग ती माती वापरा, म्हणजे मग पाणी सोडेल छान, अशी पाणी धरून ठेवणार नाही। तर त्या पद्धतीनं तर आता आपण चला बघूया की आपण आता हे धान्य कसं टाकायचं। तर इथे बघा हे जे मी धान्य घेतलं आहे, तर आपल्याकडे इथे 7 धान्य घेतले जातात। आता प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धती, वेगळ्या वेगळ्या परंपरा किंवा या दिवसात शेतात जे पिकतं आपण ते घटामध्ये टाकतो। तर प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं धान्य पिकवलं जातं, त्याच्यामुळे हे जे कोणी 5 घेतं, कोणी 7 धान्य घेतं किंवा काय काय घेतलंय इथे मी जवस, ज्वारी, गहू आणि बाजरी, मूग आणि जे आपलं असतं ते तांदूळ कोणी घेतं किंवा तीळ कोणी घेतं, असं मी हे 7 पद्धतीनं आणि ज्वारी पण घेतलीये। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही 5 घ्या, 7 घ्या किंवा मका पण घेतात बरं का। मका घेतला ना का मक्याचे जे म्हणजे ते काय म्हणतात त्याला, आपण जे मोड येतात ते खूप छान असं उंच येतात। आणि आमच्या इकडे म्हणजे माझ्या आईकडे मका पण घेतला जातो। आता इथे माझ्याकडे मका अवेलेबल नाहीये म्हणून मी मका काय घेतलेला नाही, इथे मी हरभरा घेतलेला आहे। तर तुमच्याकडे जे धान्य असेल त्या पद्धतीनं तुम्ही घ्या आणि गहू जास्त प्रमाणात घ्यायचे, कारण गव्हामुळे छान असा दाट असा आपला जो घट असतो तो छान असा उगवतो दाटसर
आणि छान हिरवागार छान दिसतो म्हणून गव्हाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं। आता इथे मी बघा पहिल्यांदा पत्रावळी घेतली आहे, ती ताटामध्ये घेतली आहे, कारण मग ते सगळं उगवल्यानंतर ते खूप जड होऊन जातं आणि ती पत्रावळी उचलता येत नाही म्हणून खाली ताट ठेवलेलं आहे मी। तर आता त्याच्यामध्ये मी पाण्याचा हात लावून घेतला आणि हळदी कुंकू टाकून घेतलं, कारण आपण इथे घट बसवणार आहे त्याच्यावरती म्हणून। आणि पत्रावळीमध्ये मी अगोदर माती पसरून घेतली थोडीशी, खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही। आणि मग त्याच्यावरती हे जे धान्य मिक्स केलेलं होतं, तर तुम्ही 5 किंवा 7 किंवा 9 ज्या प्रमाणे तुमच्या कुळाचाराप्रमाणे जे काही धान्य तुमच्याकडे घेतलं जातं, तर ते आता इथे मी गहू, मूग, ज्वारी, हरभरा, बाजरी, तीळ किंवा तांदूळ किंवा मग मका, तुमच्याकडे जे काही आहे तूस वगैरे, तर या पद्धतीनं जे पण काही 5, 7, 9 धान्य घेतात ते तुम्ही घ्या आणि त्या पद्धतीने हे सगळं छान असं मिक्स करायचं। पण ते धान्य असं पिचकं झालेलं नसावं, एकदम टवटवीत फ्रेश असं भरलेलं असं धान्य ते असावं। आणि ते पत्रावळीमध्ये असं सगळीकडे पसरून घेतलं। तर आता मधली जागा तशीच ठेवायची, कारण आपल्याला तिथे ते मातीचा जे तांब्या आहे तो त्याच्यामध्ये ठेवायचा आहे, घट तो ठेवायचा आहे तांब्याचा मातीचा। तर त्याच्यासाठी मध्ये ठेवायचं, जागा रिकामी ठेवायची, मध्ये टाकायचं नाही, कारण मग ते जर उगवलं तर मग ते व्यवस्थित घट उगवला जात नाही, त्याच्यामुळे मग ती जागा तिथे दबून जाते, म्हणून तिथे मध्ये टाकायचं नाही धान्य। आणि त्याच्यावरून परत अजून माती पसरून घ्यायची। तर आता इथे बघा, खूप जास्त पण पत्रावळीमध्ये माती टाकायची नाही, नाहीतर मग ते जेव्हा धान्य उगवून येतं तेव्हा ती माती अशी बाहेर पडली जाते, तर ती येऊ नये म्हणून खूप जास्त पण माती टाकायची नाही आणि खूप जास्त पण धान्य टाकायचं नाही आणि खूप जास्त कमी पण नाही टाकायचं। ते पण व्यवस्थित सगळीकडे असे पसरून टाकायचं। खूप दाट केल्यानं खूप जास्त दाट धान्य पेरलं जाईल असं अजिबात नसतं, त्याच्यामुळे खूप पातळ पण नाही आणि खूप जास्त दाट पण नाही, या पद्धतीनं तुम्ही इथे धान्य टाका। आणि त्याच्यावरून मी छान अशी माती पसरून घेतली। तर ती माती अशी जास्त दाबून पण घ्यायची नाही, अजिबात दाबायची नाही, किंवा अशी एकदम भरून भरून अशी पत्रावळी भरून पण माती टाकायची नाही, वरून अशी भरभरूनच पसरून टाकायची माती। आणि आता इथे बघा, मी तो मातीचा तांब्या इथे ठेवला आहे, त्याच्यामध्ये मी एक सुपारी, एक कॉइन म्हणजे 1 रुपयाचं नाणं हळकुंड टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये एक गंगाजल पण थोडंसं मी टाकलं आहे। आणि या तांब्यामध्ये पाणी इतकं घ्यायचं की ते नारळाला लागलं पाहिजे किंवा या पानांना ते पाणी लागलं पाहिजे, म्हणजे ते एकदम फ्रेश पानं राहतील आणि त्या नारळाला पण ते पाणी टेकलं गेलं पाहिजे। आणि याच्यामध्ये मी आता विड्याची पानं घेतली आहेत 7, तर ती पानं मी याच्यामध्ये ठेवते। तर आपल्याला पहिल्या दिवशी ही विड्यांच्या पानांचीच माळ पहिल्या दिवशी घातली जाते, फुलांची माळ घातली जात नाही। आणि या पद्धतीनं मी नारळ ठेवला। तर इथे जर तुमच्याकडे कलावा जर तांब्याला असा बांधत असतील तर तुम्ही बांधा, जर तुमच्याकडे पद्धत नसेल असा कलावा बांधायची, म्हणजे लाल धागा, लाल पिवळा जो धागा असतो तो बांधायची पद्धत नसेल तर तुम्ही नका बांधू। तर जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करा। आणि याच्यामध्ये तांदूळ पण टाका, विसरले होते। तर याच्यामध्ये फूल नाही टाकायचं, कारण ते 9 दिवस राहतं आणि मग ते फूल कुजून जातं, त्याच्यामुळे फूल शक्यतो टाकायचं नाही। आणि आता इथे नारळाला तुम्ही जर तुमच्याकडे देवीचा मुकुट असेल तर तोही इथे तुम्ही नारळाला लावू शकता, किंवा छान असा हळदीने मळवट पण तुम्ही नारळाला भरू शकता, किंवा या नारळाला तुम्ही सजवू पण शकता तुमच्या इच्छेनुसार, किंवा तुम्हाला जसं डेकोरेट करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही घट इथे सजवू शकता। तर इथे मी हळदीने छान असा मळवट भरून घेतला आणि त्याच्यावरती कुंकवाचा असा गोल छान असा टिका लावून घेतला आणि किती सुंदर दिसतोय बघा, एकदम मळवट भरल्यासारखा छान असा दिसतोय। आणि इथे आता तुम्ही स्वस्तिक पण काढू शकता, आणि स्वस्तिक काढणं हे शुभच असतं। तर स्वस्तिक काढून तुम्ही इथे 5 रेषा तुम्ही साईडला अशा ओढल्या तरी सुद्धा चालू शकता। तर आता इथे मी हळदी कुंकवाने छान अशा रेषा ओढून घेते आणि हळदी कुंकू लावून घेते त्या गडूला, ज्या तांब्याला मातीच्या आहे ते। आणि हा मातीचं जे गडू घेतलेला आहे तर तो आणल्यानंतर छान असा घासून किंवा रात्रभर तुम्ही पाण्यात भिजवून ठेवा, म्हणजे मग ते छान असं पाणी सगळं झिरपून जाईल। आणि छान असा घासूनच घ्यायचा, तो आणल्या लगेच असा वापरायचा नाही, तो खूप वेळ असा पाण्यात भिजवून ठेवायचा, त्याला घासून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामधून छान असं पाणी ते पाझरत राहतं। आणि इथे बघा, आता त्या मातीमध्ये तुम्ही हळदी कुंकू अजिबात टाकायचं नाही, जे पत्रावळी आहे त्या पत्रावळीलाच तुम्ही हळदी कुंकू लावायचं आहे त्या पद्धतीनं, त्या मातीमध्ये टाकायचं नाही, कारण आपल्याला छान असं दाटसर हिरवगार आणि एकदम छान एकसारखं असं धान्य उगवायला पाहिजे। तर या आपल्याला ट्रिक सगळ्या छान अशा वापरायच्या आहेत। तर आता इथे बघा, विड्यांच्या पानांची 9 पानांची इथे मी माळ करून घेतलेली आहे। आणि आता इथे बघा,
पाणी जे मातीमध्ये टाकायचं आहे, आता ती मी माती घेतलेली ती खूप जास्त ओली पण नाही आणि खूप जास्त सुकी पण नाही, आणि एकदम ग्लासने किंवा तांब्यानं असं पाणी ओतायचं नाही, असं ते शिंपडायचं आहे, स्प्रिंकल करायचं आहे, ते असं हातानं छान शिंपडायचं. तर इथे तुम्ही जर हाताने जर तुम्हाला नसेल करायचं तर इथे छान असं झेंडूचं फुल घ्या. झेंडूच्या फुलाने पण आमच्याकडं असंच करतात. झेंडूच्या फुलाने तुम्ही 9 दिवस ते पाणी असं फुलाने शिंपडू शकता. आता इथे बघा, त्या मातीवरती अजिबात फुल, कोणतंही फुल ठेवायचं नाहीये. ते फुल असं बाहेरच्या बाजूलाच ठेवून घ्यायचं, कारण मग तिथे फुल ठेवल्यानंतर ते कुजून जातं आणि मग तिथलं ते धान्य आहे ते व्यवस्थित येत नाही, ते पिवळं पडतं, त्याला बुरशी लागते आणि तिथं त्याचा मोडच येत नाही. आता या पद्धतीनं आपण घटमांडणी करतो. आता इथे मी पूर्ण पूजा विधी दाखवलेली नाहीये, नाहीतर आपण घट हा देवघरामध्ये बसवतो देवांच्या समोर, पण मग 9 दिवस आपण देवांना पण हलवत नाही किंवा आंघोळ घालत नाही. त्या पद्धतीने आता तुमच्याकडे कशी पद्धत असेल, आमच्याकडे 9 दिवस देव हलवत नाहीत, पण आपण देवघरातच बसवतो. पण हे मी तुम्हाला दाखवलंय. आणि देवघरामध्ये जर खूप जास्त अडचण असेल, अजिबात ऊन हवा येत नसेल, तर ते फक्त बघा व्यवस्थित, कारण या घटाला थोडीशी उन्हाची ऊब मिळाली ना तर अजून छान येतं. प्रकाश किंवा थोडासा हवा, म्हणजे थोडासा उजेड पाहिजे आणि थोडंसं ऊन पाहिजे, जास्त पण उन्हात असा नसावा. आणि देवघर जरा अडगळीमध्ये असेल तरी पण थोडासा प्रॉब्लेम होतो, म्हणून मग आपण अशा समया लावतो. तर या समया इतक्या पण जवळ जास्त लावायच्या नाही किंवा जास्त लांब पण लावायचे नाही, म्हणजे याची ऊब आपल्या या घटाला किंवा इथे आपण जे धान्य पेरलं इथे लागली पाहिजे. त्याच्यामुळं पण छान असं आपलं हे धान्य उगवून येतं. तर आपण जी पूजा करतो तर त्याला आपण अगोदर देवपूजा करून गणपती बाप्पांना छान अभिषेक घालून, आपला जो देवी आईचा टाक आहे त्याला अभिषेक घालून त्याच्यानंतर आपण त्याची स्थापना आपण घटाच्या इथे करतो. तर ती पूर्ण विधी मी दाखवलेली नाहीये, मी फक्त आज हेच पेरलेलं धान्य कसं पेरायचं किंवा ते कसं छान असं पद्धतीने उगवेल एवढंच मी दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला पूर्ण जी घटस्थापना कशी करायची किंवा पूर्ण जी पूजाविधी आहे ती पाहिजे असेल तर मला नक्की तशी कमेंट करा, मी तसा वेगळा व्हिडिओ करते. आणि हा घट आपण बसवल्यानंतर आपण एक मंगल कलश पण ठेवतो, तर त्या मंगल कलशला कसं सजवायचं तर हा व्हिडिओ मी याच्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेल, तर तो पण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. जर तुमच्याकडे पद्धत असेल तर आमच्याकडे पण घट बसवल्यानंतर एक मंगल कलश पण ठेवला जातो, तर तोही मी इथे दाखवला नाही, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.